वाघमारे मॅडम, थँक्यू तुम्ही आलात। आज जर तुम्ही आला नसता ना तर माझं जग थांबलं असतं। मनात उफाळून आलेलं हे गुलाबी वादळ शांत झालं असतं कायमचं। एवढे दिवस मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की तुम्ही लई स्पेशल आहे माझ्यासाठी। आय लव्ह यू वाघमारे। सत्य माफ कर मला, तुला नकार देताना मला बी लई त्रास झाला। तुझा हात हातात घेऊन आयुष्यभर चालायची स्वप्न मी सुद्धा पाहिले तरी, पण आई आणि अमृता त्या दोघी जगात माझं। तुला दिलेल्या नकारामाग आईला दिलेलं वचन आहे सत्य। माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि कायम राहील। मंजू वहिनी, काय झालं मंजू वहिनी? का रडताय तुम्ही? मला माहितीये सत्यदादावर तुमचं किती प्रेम येते, पण प्रेम असतानाही तुम्ही त्याला नकार का दिला? तुमच्या एका होकारामुळे सगळं बदललं असतं मंजू वहिनी। सांगा ना मला मंजू वहिनी, तुमच्यावर असा कुठला दबाव आहे, कोणता नाईलाज आहे जे तुम्ही सत्यदाला नकार दिलात? आओ मला नाही तर निदान सत्यदाला तरी कारण सांगा। तुम्ही दोघं बी एकमेकांसाठी झुरत बसलाय। आओ त्याला कारण कळलं म्हणजे मार्ग तरी काढेल तो। सवी, मी कुणालाच काय सांगू शकत नाही, तू नको जास्त विचार करू। सत्य थांब। तुम्ही दोघं पण नीट कान देऊन ऐका। आता तुमच्या दोघं जेवढं अंतर आहे की नाही तेवढंच ठेवा, आणि ह्याच्यापेक्षा जरा जास्तच ठेवा। असं काय बघताय भूत बघितल्यावर? तो पेपर वाचा, मग तुम्हाला कळत तर मम्मी असं का बोलते ती। कोर्टाची नोटीस आहे, तुमच्या जी काही नातं तयार झाले की नाही ती फक्त 4 दिवसासाठी आहे। 4 दिवसांनी तुम्ही दोघ जण वेगवेगळे होणार। घटस्फोट होणार आहे तुमच्यात, घटस्फोट। चार दिवस। 1 2 3 4। रत्ने लई खुश आहे, पर दांड्या बिंड्या खेळती, काय झालं? फक्त 4 दिवस राहिले ती सत्यान म्हणजे घटस्फोटाला। 4 दिवसांनी पैसे येतील, माझ्या उधाऱ्या फिटतील, नाही तर उधारेवाले असेच तोंड सुजवतील। मंजीचा पगार, दाजीची पेन्शन, सत्याने दिलेली पोडगी। हवं तुम्हाला काय सांगू, मंजीचा घटस्फोट झाला। येणाऱ्या पुडगीच्या पैशातनं मी कुठं कुठं फिरायचं ठरवलंय म्हणून सांगू तुम्हाला। कुठं कुठं जायचं हनीमूनला रत्ने, कुठं कुठं जायचं हनीमूनला। तुम्हाला तर का नाही ह्या वयात मी नुसता चावटपणा सुचते। मम्मी
पप्पा लय चुकीचं वागताय तुम्ही. अरे डीजा, हे वय वेगळे, प्रेम होतो यात काय चुकीचं वागणार आहे? अरे असं काय चुकीचं वागले आम्ही? हेच जे मंजीच्या बाबतीत वागताय ना तेच. मम्मी अगं मंजीला तरस देऊन आत्ता बरं वाटेल तुम्हाला, पण कायमची सुखी नाही होणार तुम्ही. शेवटी तो वर आहे ना, तो बघतोय, तो बरोबर कर्माची फळं भोगायला लावतो प्रत्येकाला. रत्ने, मी तुला आज पतूर बिनभरोशाचा आमदार म्हणत होती, पण तू दावून दिल्यास तू खरंच बिनभरोशाचा आमदार आहेस. काय बोलायचं ते बोल मम्मी. हो तर आणि एक कानाखाली मार माझ्या, पण त्यानं सत्य नाही बदलणार. मंजीला त्रास देऊन तुम्ही कधीच नाही सुखी होणार मम्मी. रत्ने, अरे डीजू, तर कशाला बाबा गाल लाल करून घेतोय? तुला माहिती ना हिचा स्वभाव कसा येते. मार मार मम्मी, मार मार, किती मारायचं तेवढं मार मम्मी. काय करायचं ते कर मम्मी, पण मी माझं मत बदलणार नाही म्हणजे नाही. मम्मी म्हणजे आणि सत्यदादाचे एकमेकांवर किती प्रेम आहे ना, ते पाहिलंय मी त्यांच्या डोळ्यात. आणि असं असताना त्यांना वेगळं करण्याचा काहीच अधिकार नाही तुम्हाला मम्मी. तुमच्यामुळेच त्या दोघांना किती त्रास होतोय ना हे माहित आहे मला. अहो मम्मी सत्य तर खोलीच्या बाहेर आलाच नाही. रात्री जेवला पण नाही आणि सकाळी नाश्ता पण केला नाही. अगं सवय पहिलं ब्रेकअप आहे, तेव्हा तो आता असंच करणार ना, नंतर समद नीट होईल बघ. तू तेच त्याला शांत राहू दे बरं. कवी सांगते ती बरोबरच असेल. मी बोलते नंतर त्याच्याशी जाऊन. हो बाई तात्यासाहेब, चहा ठेव. सपने नाश्त्याचं बघा. तात्यासाहेब लय दिवसांनी येणं केलं, बसा की बसा, या. काय मम्मी ताई, जिथं आमच्या लेकीचा सन्मान होत नाही तिथं आमचं आदरातिथ्य करून काय उपयोग? कुठे आमचा लाडका कार्यकर्ता आणि कुठे आहे माझी मुलगी मंजू? मंजू वहिनी कामावर गेलेत. सत्यदादा आल्यापासून खोलीतच बसलाय, दरवाजा बी उघडणं झालाय. हो, तात्यासाहेबांचा पण फोन उचलून झालाय, माझा पण फोन उचलून झालाय. तो की पोरगा असं का वागायला काय कळणं झालंय बघा. डोक्यात काय खूळ घालून घेतले कोणाच ठाऊ. खरंच माहित नाही तुम्हाला? तुमचे चिरंजीव असं का वागतात हे तुम्हाला खरंच माहित नाही? त्याला हे लग्न मोडू द्यायचं नाही, हा घटस्फोट त्याला घडू द्यायचा नाही. त्याला मंजुरी सोबत राहायचंय, त्याच्या पत्नी सोबत त्याला राहायचंय आणि तुम्ही त्याला विरोध करता. तसं नाही तात्यासाहेब. सगळं माहिती आहे मला. तुम्हाला मी त्यावेळी सुद्धा म्हटलो होतो त्या दोघांचं लग्न व्हावं ही त्या विधात्याची इच्छा आहे, मध्ये मध्ये व्यर्थ लुडबुड करू नका. केली बघा तुम्ही लुडबुड. बघा सत्याला किती त्रास होतो त्या गोष्टीचा. आता तुम्ही सांगा तात्यासाहेब, आम्ही तरी काय करणार? आता तिला माझ्या सत्यासोबत राहायचं नाही, तिला ह्या घरात नांदायचं नाही, मग आम्ही तरी मुद्दाम आमच्या लेकराला त्रास होईल असं वागू का? असो असो, जे घडलं ते घडलं, पण आमचा लाडका कार्यकर्ता आम्हाला भेटायला नाही आला. त्या डोळ्यासमोर नाही आला, नजरेच नाही पडला, काळजी वाटली. आणि आमच्या वाघाला असं घायाळ अवस्थेत आम्ही बघू शकत नाही, म्हणून आम्ही इथे त्याला भेटायला आलो. कुठे आहे आमचा लाडका वाघ? तात्यासाहेब, तात्यासाहेब तुम्ही? हो, आताच काही घटका झाल्या मला येऊ. हा, तुला जेव्हा अटक झाली तेव्हा मी मुद्दाम नाही आलो, तर मला माहित होतं तू चारित्र्यवान माणूस आहेस. तुझ्या चारित्र्यावर इतकासा सुद्धा डाग नाहीये, पोलीस तुला असं सोडून देतील या मला ज्ञात, म्हणून मुद्दाम नाही. पण तिथून सुटल्यावर सुद्धा तू आम्हाला भेटायला नाही आलास. चिंता वाटली, काळजी वाटली, गलबललं काळीज.
तुला मी स्वतः भेटायला आलो तुला. माफ करा तात्यासाहेब, मी कुणाशीच काय बोलत नव्हतो, कारण मला जरा स्वतःला वेळ पाहिजे होता. स्वतःला जरा शांत करायचं होतं मला. असो, झालं गेलं, कृष्णेला मिळालं. हा, मला तुझ्याशी एकांतात थोडा वार्तालाप करायचा आहे. इथे गुज बलमा. हा. ये. वाघमारे, एक ब्लँक पेपर द्या. वाघमारे, सर. काय झालं वाघमारे? डोळे का पाणावलेत? काही झालंय का? घरी सगळं ठीक आहे ना? ठीक आहे सगळं सर. मी जरा विचारत होते आपलंच. नक्की? आई बरी आहे का? हो बरी. ठीक आहे. खरंच काही टेन्शन असेल तर सांगा मला. काय कामात तेव्हाच मन लागतं जेव्हा आपण टेन्शन फ्री असेल. खरंच घरी सगळं ठीक आहे ना? हो सर. ठीक आहे, पेपर द्या. थँक्स. मंजुता, योग्य गरमागरम चाय. नको आहे पप्प्या मला. मंजुताई, तू नाराज आहे मला माहित आहे. मग एवढं वाईट वाटतं तर नकार तरी कशाला द्यायचा? तिकडं तो नाराज आणि हे तर तू नाराज. ए पप्प्या, उगाच मध्ये पडायची गरज नाही. हा, काम कर तू तुझं. नसत्या चौकशा नको करू. ते बघ, तू किती टाळायचा प्रयत्न केला तरी मला माहित आहे तुझं सत्य दादावर प्रेम आहे. तसं अजिबात नाही. आमच्यात फक्त मैत्री होती. त्यानं त्याचा चुकीचा अर्थ काढला. तू दे आता तुला काय कारण द्यायचे ती, पण कुणाच्या नजरेतनं काहीच लपत नाही. बर ती जाऊ दे, तुला एक सिक्रेट सांगतो, पण कुणाला सांगणार नसेल तरच सांगतो, कारण ती सिक्रेट सत्यदादा, बलमा आणि माझ्यात आहे. तसं हा पप्या शेट दोस्तीतली गुप्पी तर कुणाला सांगत नाही, पण तू आपली बहीण आहे म्हणून तुला सांगतोय. शेवटी तू माझं आयुष्य उभं केलंय. सांगशील का आता? हा सांगतो. इकडे माझं प्रेम होतं त्यांच्यावर. मला आयुष्यात पहिल्यांदा कुणावर प्रेम झालं होतं. सत्याने त्याचं प्रेम व्यक्त करायला किती प्रयत्न केले. तो माझ्यात एवढा गुंतलाय आणि मी नकार देऊन लईच त्रास दिलाय त्याला. माझ्यामुळे लई दुखावलाय ते.
ए पप्या, काय बोललास तू तिला? का रडते ती? अयो मी नाही काय केलं. इथे इथे म्हण, काय केलंस तू तिला? आता सांगतो का देऊ दोन? काय केलं? मी नाही काय केलं. त्यात मी तिला गंमत सांगत होतो. प्रिया एक मिनिट. मंजू ग काय झालंय? काय इतकी रडतेस? शांत हो बघू. एवढी का रडते? काय झालं असेल नक्की? सत्याशी भांडली असेल का? तसं असेल तर माझं काम सोपंच झालंय म्हणा. वाघमारे बसा बसा. काय झालं? घरी जायचंय का? तब्येत बरी नाहीये की काल सत्यासोबत जे घडलं त्याचा त्रास होतोय? माफ करा मला, पण मी आता तुम्हाला काही सांगू शकत नाही. मला थोडा वेळ माझं मला राहू द्या. मी ठीक होईन. तुम्ही खरंच नका काळजी करू. मी ठीक आहे. ठीक आहे, काळजी घ्या. सगळ्या जगाशी भिडणार सत्या माझ्यासाठी एवढं रडला म्हणजे खरंच लय गुंतलाय तो माझ्यात. पण आपण एकत्र येऊ शकत नाही हे का कळत नाही त्याला? मला वाटतं माझ्या मनातला त्याचा राग वाढला पाहिजे. आता त्याच्या नजरेतून मी एकदा उतरले की सगळं ठीक होईल. वाघमारे मॅडमचा मला फोन आला. मला का फोन केला असं? बोला की. बलमा, मला जरा तुझ्याशी बोलायचंय, महत्वाचं. बोला की मग. असं फोनवर नाही, भेटून बोलायचंय. बरं ठीक आहे. सत्या, मला अगदी शांतपणे सांग. म्हणजे मनावर कुठलं ओझ न ठेवता सांग, दडपण न ठेवता सांग की काय चाललंय घरात, काय आहेत घराचे हाल हवाल. तर त्या घर म्हटलं की, नातं म्हटलं की, कुटुंब म्हटलं की वाद होणार, भांडणं होणार, त्या भांड्याला भांड लागणार. त्याने इतकं खचून नाही जायचं. पण तात्यासाहेब, प्रश्न आता नवरा बायकोच्या भांडणाचा राहिलाच नाही. कारण वाघमारेंना माझी बायको म्हणून राहायचं नाही. आणि तुला हे कबूल आहे? तू ऐकलंस तिचं? आता त्यांचीच इच्छा नाही म्हणल्यावर मी तर कशी जबरदस्ती करणार? तसं बी घटस्फोटाची तारीख जवळ आली. त्यांच्या इच्छेनुसार जे काय व्हायचंय ते होऊन जाऊ दे. तुला खरंच वाटतंय की ती हे तिच्या मनाने करते? तिला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही? तिच्यावर कुणाचा दबाव नाही, ती स्वयंस्फूर्तीने असं करते. तुमचं हे लग्न, तुमचा हा विवाह टिकला पाहिजे, कारण ही त्या विधात्याची सदिच्छा होते. तिला बाधा पोहोचता कामा नये. आणि हे लग्न, हा विवाह, हे तुमचं नातं कसं टिकवायचं ते तू माझ्यावर सोड. आहे, मी आहे ना. हा, पक्षानं तुझ्यावर अतिशय महत्वाची जबाबदारी सोपायची ठरवलंय. संघटन कार्यामध्ये तुला अतिशय महत्वाचं पद बहाल करून तुझा सत्कार समारंभ पक्ष कार्यालयात आयोजित करायचा होता. एक स्नेह मेळावा, एक स्नेह भोजन आयोजित करायचं होतं. पण भोवताल एवढा प्रदूषित आहे, बरे दिसत नाही. ते काही कागद आहे, त्याच्यावर सह्या कर. बाकी मजकूर पंकज टाकेलच. हा, पेन.
एकनिष्ठ कार्यकर्ता आहेस. खरंच एकनिष्ठ, एकदम एकनिष्ठ, सच्चा. सॉरी बलमा, मला यायला जरा उशीर झाला. सॉरी मला नको, सत्याला मला सॉरी. तुमच्या मनात काय बी नव्हतं तर कशाला स्वप्न दाखवली त्याला? कशाला मैत्री एवढ्या पुढे न्यायची? मग तुमच्यामुळे त्याला किती वाईट वाटते माहितीये का? आमचा वाघासारखा सत्य तिथं ढसा रडतोय लहान पोरासारखा. तुमच्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्टच आहे. मला माहिती तुम्ही वाईट वागत नाही, पण सत्यसंग असं वागायला स्वप्नात पण वाटलं नव्हतं कधी. हे बघ बलमा, मला माहितीये तुला माझा किती राग येत असेल, पण मी खरंच मनापासून सांगते, मला सत्यासोबत आयुष्यभर नाही राहायचंय आणि हे माझं ठाम मत आहे. वाघमारे मॅडम, तुम्ही खोटं वागताय ना? अहो का खेळता तुम्ही सत्याच्या मनाशी असं? काय गरज आहे मला त्याच्या मनाशी खेळायची? हे बघ, मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आता सत्यानं माझ्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढला, त्याला मी काय करू? आणि आता हे सगळं तूच जाऊन सांग त्याला सांग, जास्त इमोशनल होऊ नकोस. एक पोलीस आणि एका गुंडाची कधीच बरोबरी नाही होऊ शकत, आणि प्रेम तर नाहीच नाही. आणि एका गुंडाशी संसार करून मला माझ्या आयुष्याची वाट लावून नाही घ्यायची. जावा वाघमारे, जावा, बिंदास जावा. माहिती तुम्ही लय मोठे पोलीस आहे. आज जी काय ठामपणे बोलताय ना, ती पण हिंमत सत्याने दिली, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही जाण्याने काय फरक पडत नाही त्याला. तुमच्या लाख पटीनं चांगल्या पुरी लागण्यासाठी उभा राहतील. जावा, बिंदास जावा. फक्त एक काम करा, इथून पुढे दुसऱ्याच्या कुणाच्या मनाशी असं खेळू नका.